आज आपण पाहूया ग्रेव्ही स्टाईल पनीर भुर्जीची रेसिपी। यासाठी आपण पहिल्यांदा मसाला बनवून घ्यायचा आहे। यासाठी एका भांड्यामध्ये मी दही घेते आहे, साधारण 3 चमचे। त्याच्यामध्ये भाजलेलं बेसन टाकते आहे। त्याच्यानंतर यामध्ये मी 2 चमचे लाल मिरची पावडर, 1.5 चमचा हळद पावडर टाकते आणि हे चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। लागेल तसे ह्याच्यामध्ये अजून एखाद दुसरा चमचा तुम्ही दही ॲड करू शकताय। यानंतर मी याच्यामध्ये 1 चमचा गरम मसाला पावडर टाकते आणि हे मिश्रण चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर एका कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेते। ह्याच्यामध्ये 1 अमूल क्यूब तुम्ही टाकू शकताय। हे गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी 1 चमचा जिरे टाकते। त्याच्यानंतर एक मोठी इलायचीचा तुकडा टाकते। त्यानंतर बारीक चिरलेलं आलं, लसूण आणि मिरची हे टाकते। हे टाकल्यानंतर हलवून घ्यायचे आहे। थोड्या वेळाने या मिश्रणामध्ये तुम्हाला कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदे साधारण 4 लहान मी बारीक चिरून टाकलेले आहेत। कांदे आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचे आहेत। कांदे परतल्यानंतर याच्यामध्ये 2 टोमॅटोची प्युरी यामध्ये टाकायची आहे। हे मिश्रण परतत असतानाच ह्याच्यामध्ये मी साधारण अर्धा चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचा लाल तिखट पावडर टाकलेली आहे। त्याच्यानंतर 1 मोठा चमचा धने पावडर टाकलेली आहे। हे मिश्रण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून परत एकदा हलवून घ्यायचे आहे। यानंतर आता कढईमध्ये बेसन आणि दहीचे जे मिश्रण आपण बनवले होते ते ॲड करायचे आहे आणि चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचे आहे। यामध्ये आपल्याला लागेल तसे पाणी ॲड करायचे आहे। पाणी टाकून पुन्हा एकदा मिश्रण चांगल्या पद्धतीने हलवून घ्यायचे आहे। आता या मिश्रणामध्ये 1 चमचा गरम मसाला पावडर आणि थोडीशी कसुरी मेथी आपल्याला ॲड करायची आहे आणि हे ॲड करून आपल्याला पुन्हा एकदा मिश्रण परतून घ्यायचे आहे। आता मी याच्यामध्ये फ्रेश क्रीम टाकती आहे। जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही दुधावरची साय देखील टाकू शकताय। याच्यामध्ये पुन्हा लागेल तसं तुम्ही पाणी ॲड करू शकताय। पाणी ॲड केल्यानंतर याला उकळी आणायची आहे। आता तुम्ही बघू शकता आपल्या ग्रेव्हीला चांगली उकळी आलेली आहे। यानंतर आपल्याला ग्रेटेड पनीर म्हणजेच किसलेले पनीर ॲड करायचे आहे। पनीर टाकून हे मिश्रण पुन्हा एकदा चमच्याने चांगल्या पद्धतीने हलवून घ्यायचे आहे। तुम्ही इथे बघू शकता की आपल्या ग्रेव्हीमध्ये आपलं पनीर खूप चांगल्या पद्धतीने मिक्स होत आहे। आता आपल्या या ग्रेव्हीच्या मिश्रणामध्ये मी 1 क्यूब अमूल बटर आणि हिरवी कोथिंबीर टाकते आणि हे टाकून हे मिश्रण चांगल्या पद्धतीने आपल्याला हलवून घ्यायचे आहे। तर अशा पद्धतीने आपली ग्रेव्ही स्टाईल पनीर भुर्जी रेसिपी तयार आहे। ही भुर्जी तुम्ही रोटीसोबत, नानसोबत, चपातीसोबत नक्कीच ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि श्रुतीजी चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग। धन्यवाद।